आमची खूप इच्छा आहे, पण म्हणून तसं घडेल तसं नाही. का होणार नाही? आपण राजे शिर्के आहोत. आपली सामाजिक प्रतिष्ठा, दबदबा याचा भाऊजींना सोडवण्यासाठी नक्कीच उपयोग होऊ शकतो. ही बाब आता कोर्टाच्या अखत्यारीत आहे आणि कायद्यापेक्षा कुणीही मोठा नसतो. अगदी रणवीर राजे शिर्के सुद्धा नाही. आणि विक्रमादित्यांच्या हातून झालेला गुन्हाही साधा सुद्धा नाही आहे. फार मोठा सामाजिक अपराध केलाय त्यांनी. आज प्रसार माध्यम, राजकारणी, सामाजिक संस्था आणि महत्त्वाचं म्हणजे आमचे विरोधक सगळ्यांचंच या केसकडे लक्ष लागून राहिलंय. त्यामुळे आम्हाला फार विचार करून पावलं उचलावी लागतील. एखादी जरी चाल वेडीवाकडी पडली तर सगळंच उधळलं जाईल. आमचा नावलौकिक, राजे शिर्के घराण्याचा नावलौकिक, आदित्यराजेंचं भवितव्य, सगळं सगळं. आमच्यासारख्या राजकारण्यासाठी तर ही परिस्थिती म्हणजे दुधारी तलवार आहे. कशी चालली तरी आमच्याच जीवावर बेतायचं. पण यातनं काहीतरी तर मार्ग असेल ना? निश्चितच. कायदा असतो तसंच कायद्याच्या पळवाटाही असतात, पण सध्या तरी त्याही दिसत नाहीयेत. दुर्दैवाने आमच्या बंधुराजांनी अगदीच उरफाटे निर्णय घेतले. कंपनी एकट्याच्याच नावे राहू दिली. लिंगप्पा सारख्याशी मैत्री करताना त्यांनी लक्षात ठेवायला हवं होतं. ही सापाची जात आहे, केव्हा तरी उलटून दंश करणारच. मैत्रीचा एक हात पुढे करताना त्यांनी दुसऱ्या हातात त्याच्यावरच्या विषाचा उतारा बाळगायला हवा होता. आम्ही सुद्धा त्यांना सांगून पाहिलं, पण त्यांना पटलं नाही. मान्य आहे, चूक झाली. भाऊजींच्या हातनं खूप मोठी चूक झाली. आम्हाला असं वाटतं की त्यांच्या चुकांची उजळणी करण्यापेक्षा आपण त्यांना सोडवण्यासाठी काय करू शकतो याचा नको का आपण विचार करायला? नक्कीच. आम्हीही त्याच विचारात आहोत. तुम्ही काळजी करू नका. परिस्थिती किती निराशाजनक असली तरी आम्ही त्यांना यातून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. वहिनी, वहिनी, वहिनी. अहो वहिनी, इथे काय बसलात? गॅसवर दूध ठेवलं होतं ना? अरे देवा, हे राहू दे आता. मी केलाय गॅस बंद. बरं झालं बाई. बाई असंच होतं माझं. असं का होतं तेच कळत नाही. नाही ते सगळं ठीक आहे, पण यामुळे नुकसान किती होतं जरा लक्ष द्या ना. बरोबर आहे ग तुझं. पण कुठलंही काम करायला घेतलं ना तरी विचारचक्रच थांबत नाही डोक्यातलं. विक्रम आणि देव यांची सारखी काळजी लागून राहते. कसं होणार आहे माझ्या देऊचं? कशी ती सामोरी जाणार आहे ह्या सगळ्याला? काय होणार आहे पुढे तेच कळत नाही. आता देवयानीच्या कुंडलीमध्ये जे लिहिलंय तेच विक्रमला भोगावं लागणार आहे. आणखीन वेगळं काय होणार? आता जर मी काही बोलले तर तुम्हाला वाईट वाटेल, पण बघा ना, म्हणजे जरा विचार करा. त्या दोघांचं लग्न झाल्यापासूनच खरं तर विक्रमला त्रास सहन करावा लागलाय. मी तर म्हणते देवयानी त्याच्या आयुष्यात आल्यापासूनच बिचारा हे सगळं सहन करतो. लग्नापूर्वीच त्याला घर सोडावं लागलं, आठवतंय ना? अभिलाषा ग, असं नको बोलूस. घरातलीच असं बोलायला लागल्यावर उद्या बाहेरचेही लोक बोलतीलच ना. अहो मी माझ्या मनाचं बोलत नाही, जे घडले तेच तुम्हाला सांगते. देवयानीमुळे त्याला राजे शिर्केंचं घर, श्रीमंती सगळं सोडावं लागलं. हे खोटं आहे का? आणि आता त्याच गोष्टी झटपट मिळवण्यासाठी तो चुकीच्या मार्गाने गेलाय, तर त्याची शिक्षा त्याला मिळणारच. वहिनी, देवयानीची अवस्था आता तुमच्यासारखी झाली. म्हणजे बघा ना, मृत्युंजय भाऊजी जिवंत आहेत, पण कुठल्या जेलमध्ये आहेत ते माहीत नाही. विक्रम कुठल्या जेलमध्ये आहे हे माहीत आहे, पण त्याची सुटका होईल याची खात्री नाही. काय होणार आपल्या देवयानीचं देव जाणे. आम्ही विक्रमादित्यांच्या सुटकेसाठी काहीही प्रयत्न करत नाही आहोत,
ही गोष्ट कुठल्याही परिस्थितीत प्रियदर्शनींना समजता कामा नये. आमच्याकडून आम्ही मदत करायला उत्सुक आहोत असंच त्यांना वाटायला हवं. सध्या तरी प्रियदर्शनींचं मन दुखावणं आमच्यासाठी अडचणीचं ठरू शकेल. त्या या भ्रमातच राहणं सर्वार्थानं योग्य आहे. एवढं उदास होऊ नको रे बाबा. बेल मिळालं नाही तुला म्हणजे तुझं क्राईम प्रूव्ह झालं असं होत नाही. सुटणार तू. आम्ही तू मी सोडवणार तुला. तुम्ही छोट्या भावासारखं हो आमच्या. तुम्हाला या इकडं जेलमध्ये बघून काय त्रास होतोय कसं काय करणार कुणाला. पण तुम्हाला खरंच सांगतो विक्रम, सूनबाई आमच्यावर अविश्वास दाखवला. ते कंपनीचं वकील करतो म्हणलं आम्ही. इंटेलिजंट वकील ते नाही म्हटलं, ते नील वकील केलं असं म्हटलं. सुनबाई तुम्ही तेव्हा येस म्हणलं असतं तर त्याचं बेल नक्की झालं असतं बघा. जाऊ द्या, अजून पण वेळ गेलेला नाही. ते कंपनीचं वकील अजून पण आम्ही तिकडे लावू शकतो. फक्त तुमचा विश्वास आमच्यावर असला पाहिजे. आमच्यावर विश्वास ठेवायचं की नाही ठेवायचं तुम्ही ठरवा. दोघं मिळून येतो आम्ही. सॉरी देवयानी, आमच्यामुळे तुला खूप त्रास सहन करावा लागतोय. काय बोलतोस विक्रम तू? हे बघ, मला माहिती आहे तुझी बेल झाली नाही म्हणून तू निराश आहेस. पण प्लीज प्लीज असा धीर सोडू नकोस. हे बघ, नील भैया म्हणालेत आपण पुन्हा अपील करूया. आणि यावेळी मला खात्री आहे तुला नक्की जामीन मिळेल. माझ्यावर विश्वास आहे ना विक्रम? नील, हे घे. काय माझे दागिने हे विक आणि पैसे उभे कर. बस. बस. रागिणी, हे एवढं पुरेसं नाहीये. आमच्या नावावर असलेले शेअर्स आपण थोडीफार जमा करून ठेवलेली पुंजी, बाकीच्या इन्व्हेस्टमेंट्स आणि हे तुझे दागिने, हे सगळं जमा करून सुद्धा
विक्रमची या फ्लायओव्हरच्या प्रकरणातून सुटका नाहीये. अरे पण आपण प्रयत्न तर करू शकतो. तोकडे ठरतील प्रयत्न रागिणी. आम्ही फार काही जमा करून ठेवू शकलो नाही याचा खूप पश्चाताप होतोय आज. गाठीशी आणखी काही असतं तर विक्रमला मदत झाली असती. मला कळतंय. रागिणी, विक्रमला गजाआड बघून आमच्या मनाची काय अवस्था झाली आहे ना, ते आमचं आम्हाला माहित. तरीही नील माझं मन सांगतंय संकट देणारा मार्गही दाखवे. आणि तूच जर असा निराश झालास तर देवयानीने काय करायचं? तिला आधार कोणी द्यायचा? कसा धीर देऊ आम्ही तिला सांग ना. सगळ्या बाजूनी कोंडी झाली आहे. विक्रमच्या सुटकेसाठी कोणीही पुढाकार घ्यायला तयार नाही. राजेशिर्के घराण्यातली मुलं असूनही आम्ही आज दोघं भाऊ किती आगतिक आहोत याची जाणीव होतीये. नील, मी एक सांगू, ऐकशील? साईमांकडे शब्द टाक. साईमा, हो, भैयासाहेब मदत करणार नाहीत हे मलाही माहिती आहे. पण जर तू साईमांना विनंती केलीस ना तर त्या नाही म्हणणार नाही. आम्हाला नाही असं वाटत. आई आहेत त्या नील. आपला मुलगा एवढ्या मोठ्या संकटात सापडलाय म्हटल्यावर त्यांचाही जीव कासावीस होणारच. त्या भैयासाहेबांना गळ घालतील. हे बघ रागिणी, तू उगाच. नील, एकदा साहेबांशी बोल, फक्त एकदा. हा, नमस्कार साहेब. ये ना समझ आ रहा? एक मिनट. हेलो. हाँ हाँ हाँ, पुलिस स्टेशन. इंस्पेक्टर कदम 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 कदम. हाँ हाँ. ओ हाँ. ಹಲೋ, ಆಮೇಲೆ ಫೋನ್ ಮಾಡ್ತೇನೆ. एक बोलायचं होतं साहेब. ते विक्रम राजेश शिर्के माय पार्टनर, इनोसंट आहे, निरपराध. प्लीज ट्राय अँड कोऑपरेट. इज लाईक माय ब्रदर. लहान भाऊ सारखं आहे माझं. ते जे काय सांगतं ते बिलकुल खरं आहे. बघा, विश्वास ठेवा त्याच्यावर. त्याचं भाऊ रणवीर राजेश शिर्केने ते चक्रव्यूह सारखं प्लॅन करून त्याला अडकवून टाकलं. बघा, ते विक्रम राजेश शिर्केच्या मागे हात धुवून लागलं. बघा, ते फक्त आमचं दुश्मन नाही, त्या सख्या भावाचं पण दुश्मन आहे. मी जे काय सांगतो ते ऐका. एक मिनिट. मी कुणाचं ऐकायचं आणि कुणाचं नाही हे तुम्ही मला शिकवण्याची गरज नाहीये. मी काय करायचं ना हे मी ठरवणार. त्यासाठी मला तुमच्या सल्ल्याची गरज नाहीये. तर यापुढे मी जेव्हा विचारेन तेव्हाच मला सल्ले द्या. तसंही माझ्या लेखी तुमच्या बोलण्याला शून्य किंमत आहे. चौकशी सुरूच आहे. कोण खरं आणि कोण खोटं बोलतंय ते लवकरच समजेल आणि आम्ही ते शोधून काढू. आपण निघालात तरी चालेल. या. इन्स्पेक्टर कदम. शिंदे, ती 311ची फाईल आण जरा. हॅलो.
केला नीलराजे? साईमा, आम्ही तुमच्याकडे मदतीची अपेक्षा घेऊन आलो आहोत. नीलराजे, राज शिर्क्यांच्या तोंडी अशी भिकेची भाषा शोभत नाही. नसेल शोभत, पण आज आम्ही विक्रमसाठी एक भाऊ म्हणून काहीही करायला तयार आहोत. का करायची आम्ही त्यांना मदत? ते तुमचे भाऊ लागतात. आमचे कोण लागतात ते? साईमा, आज विक्रम कोणत्या परिस्थितीमध्ये आहे याची तुम्हालाही कल्पना आहे. त्याच्यावर एवढं मोठं संकट कोसळलेलं असताना तुम्ही अशा शांत कशा राहू शकता याचंच आम्हाला आश्चर्य वाटतंय साईमा. नाही, तुमचे हात रणवीर राजेंमुळे बांधले गेले त्याची कल्पना आहे आम्हाला. पण साईमा, एरवीची गोष्ट वेगळी आहे आणि आजची परिस्थिती खूप निराळी आहे साईमा. एक आई म्हणून तुम्हाला तुमच्या मुलाला मदत करावी असं नाही वाटत आहे? साईमा, सांगा ना, इतकं कसं तुमचं मन कठोर होऊ शकतं? सांगा साईमा. आम्हाला खात्री होती साईमा, आम्हाला खात्री होती तुम्ही नाही म्हणणार नाही. आम्ही जाऊन सांगतो विक्रमला तुम्ही मदत करायला तयार आहात. साईमा, देवयानीलाही खूप धीर वाटेल. साईमा, तुमचे हे उपकार आम्ही आयुष्यभर नाही विसरणार. थांबा नीलराजे, आम्ही आदित्यराजेंना मदत करू असं आश्वासन आम्ही तुम्हाला दिलेलं नाही. साईमा, तुम्ही विक्रमला मदत करणार नाही आहात? नाही साईमा, हे कसं शक्य आहे? तुमचा मुलगा आहे तो. आईच्या इच्छेविरुद्ध जाणाऱ्या मुलाला आम्ही काहीही मदत करणार नाही. नाही साईमा, हे तुम्ही बोलत नाही आहात. हे भैया नाही, हे आम्हीच बोलतो. तुम्ही विचारलंय म्हणून सांगतो. आदित्य राजेंनी आजपर्यंत स्वतःची मनमानी केली. तुम्ही आणि त्यांनी आमचे निर्णय डावलून स्वतः लग्न करून वेगळे संसार थाटले. आदित्य राजांनी स्वतःचा बिझनेस सोडून त्या लिंगप्पाशी हात मिळवणी केली. विक्रमने फक्त स्वतंत्रपणे स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न केला होता साईमा. आता त्यात त्याला अपयश आलं, त्याचं दुर्दैव आहे. हे दुर्दैव आदित्य राजेंनी स्वतःहून ओढवून घेतलंय. रणवीर राजेंनी अनेकदा सावध करूनही त्यांनी लिंगप्पाशी हात मिळवणी केली. या चुकीची शिक्षा त्यांना कधी ना कधीतरी मिळणारच होती. पण साईमा, इतकी मोठी शिक्षा? जेवढी गंभीर चूक, शिक्षा तेवढीच मोठी. ठीक आहे, क्षणभर आपण मान्य करूया की विक्रमच्या हातून चूक झाली आणि त्याचा त्याला त्रास होणारच आहे. पण साईमा, राज शिर्केंच्या प्रतिष्ठेलाही तडा जाईल त्याचं काय? राज शिर्केंच्या प्रतिष्ठेची तुम्हाला आज जाणीव होते नीलराजे? तुम्ही ती प्रतिष्ठा जपण्याचा किती प्रयत्न केला? आदित्य राजेंनी किती प्रयत्न केला? ज्यांना राज शिर्क्यांच्या प्रतिष्ठेची पर्वा नाही त्यांनी राज शिर्क्यांकडून कोणत्याही मदतीची अपेक्षा करू नये. थांबा साईमा. हे तुम्ही बोलत नाही आहात, हे रणवीर राजे बोलतायत. आजवर तुम्ही संपत्ती सम्राटांचंच ऐकत आहात, त्यांच्या विचारांनी चालत आहात. साईमा, एक आई म्हणून तुम्हाला हे वागणं शोभतं? नीलराजे, तुम्ही तुमच्या मर्यादा ओलांडत आहात.
माफ करा साहेब आम्हाला. माफ करा, पण या क्षणाला विक्रमला मदत करणं एवढंच आम्हाला समजतंय. साहेब पाया पडतो तुमच्या, हात जोडून भीक मागतो साहेब. रणवीर राजेंकडे विक्रमसाठी शब्द टाका साहेब.